तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या बोलतायत, आपण थेट जाऊयात। को दी है जो हिंदुस्तान में नहीं है, ऐसे समय में उनको और कोई एप्लीकेशन भी उनने ना राज्य सरकार को दी है ना केंद्र सरकार को। डायरेक्ट केंद्र सरकार इस तरह की वायु सुरक्षा कैसी दे सकती है, यह भी प्रश्न है। उसके पीछे क्या छुपा है, यह भी वास्तविकता जनता के सामने आना चाहिए, यह मांग हमारी है। कौन व्यक्ति हो सकते हैं इस तरीके की धमकी देने वाले, क्योंकि हो सकता है महाराष्ट्र के ही कुछ नेता हों, क्योंकि उनकी कंपनी यहाँ पर है, वो स्टैब्लिश यहाँ पर है। किस तरीके से उनके स्टेटमेंट में जो पढ़ा है उनके स्टेटमेंट में कहा कि देश के बड़े नेताओं ने मुझे धमकी दी है, तो इसमें महाराष्ट्र के नेता हो ही नहीं सकते। दूसरा महत्वपूर्ण सवाल ये है कि जिस तरीके से कंपनियों ने रेट्स गिराए हैं अपने वैक्सीनेशन या वैक्सीन के, तो क्या लगता है कि पहले ज़्यादा रेट में बेचने की तैयारी थी, अब उसे कम किया गया क्योंकि बाहर की कंपनियां भी आ सकती हैं? देखो, देश में ऐसे पेंडेमिक में देश की सरकार ने, केंद्र सरकार ने ये पूरी जवाबदारी लेना चाहिए थी, लेकिन देश के प्रधानमंत्री जी ने कहा कि राज्यों ने अब ये जवाबदारी लेना चाहिए। तो ऐसे समय में एक प्रश्न आया और उस समय में वो रेट भी डिसाइड हुआ कि केंद्र को 150 रुपया, राज्य को 400 रुपया और प्राइवेट को 600 रुपया। इस तरह दुनिया में ऐसे एक चीज़ के 3 रेट हो नहीं सकते, लेकिन मोदी है तो कुछ भी है, ऐसा जो विश्लेषण बार बार बोला जाता था उसकी जो बात थी वो आज जनता के सामने आई है। खरं तर ज्या रेमडेसिवीरच्या बाबतची भूमिका मांडली गेली होती त्याच्यावर विरोधी पक्षाच्या वतीनं दबाव आणला होता की देशातली लोक मरतात आहेत आणि तुम्ही विदेशात हे पाठवतात, तर या सगळ्या रेमडेसिवीर असतील की वॅक्सिन असतील, या सगळ्याच्या सगळ्या एक्सपोर्ट थांबवला पाहिजे। त्यानिमित्तानं केंद्र सरकारने ते थांबवलेत, पण केंद्र सरकारने रेमडेसिवीर खुल्या बाजारामध्ये आणायला पाहिजे होतं, जेणेकरून काळा बाजार झाला नसता। त्यांनी मुद्दामून तो दाबून ठेवलेला आहे, त्याचं मुद्दामून त्याचं कंट्रोल करून ठेवून आपल्याला केंद्र सरकारच्या माध्यमातून जी सप्लाई, कारण की आपल्याला माहीत असेल की महाराष्ट्रामध्ये 4,38,000 रेमडेसिवीरचं इंजेक्शन देण्याचं 30 एप्रिलपर्यंत केंद्र सरकारने मान्य केलेलं होतं, पण 30 एप्रिलपर्यंत केंद्र सरकारने फक्त 2.5 लाख रेमडेसिवीरचं इंजेक्शन महाराष्ट्राला दिलेत आणि त्याच्यामुळे राज्यात, हे फक्त महाराष्ट्रात नाही देशामधली ही परिस्थिती निर्माण झाली आणि रेमडेसिवीरचा मोठ्या प्रमाणात काळा बाजार झाला आणि त्या काळा बाजारामुळे पहिलेच कोरोनामध्ये त्रस्त असलेले लोक आणि त्याच्या परिवाराच्या लोकांचे मोठ्या प्रमाणात खिसे कापले गेलेत। या सगळ्या गोष्टीचं पाहिलं तर याला केंद्र सरकारच जबाबदार आहे, मुद्दामून या पद्धतीची ही प्रक्रिया केलेली आहे। गेल्या 4 दिवसापासून महाराष्ट्राचा लसीचा पुरवठा पूर्णतः बंद झाला आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी आता महाराष्ट्रामध्ये लसी उपलब्ध नाहीये। तर कुठेतरी असं वाटतं की केंद्राने सांगितलं की लसीकरणाचा उत्सव साजरा करावा आणि एकीकडे लसी नाही। आपण पाहिलं असेल की काल माननीय सुप्रीम कोर्टाने हेच गोष्ट निदर्शनास आणून दिलेली, याच्याबद्दलचं वारंवार सोनियाजी गांधी आणि राहुल गांधीजी सातत्यानं वक्तव्य करत होते। काल माननीय सुप्रीम कोर्टाने तेच वक्तव्य केलेलं आहे आणि केंद्र सरकारला सांगितलेलं की मोठ्या प्रमाणात लसीची उपलब्धता करून देणं हे केंद्राची जबाबदारी आहे। पण आज कोविशिल्ड असेल किंवा कोवॅक्सिन असेल, यांच्याकडून जी काही माहिती येत आहे त्यांच्याजवळ आता लसी उपलब्ध नाहीत आणि त्याला अजून वेळ लागेल, अशा पद्धतीचं 3-4 महिने त्याला लागतील, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांच्याकडून येते आहे। म्हणून आम्ही वारंवार सांगतो की केंद्र सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे देशातल्या लोकांचा जीव जातो आहे। जे राजकारण सातत्यानं केंद्रातली सरकार करते आहे लोकांच्या जीवाशी, म्हणून माननीय सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये सुमोटो एक निर्णय घेतला पाहिजे। नॅशनल गव्हर्नमेंट देशामध्ये आता आणलं गेलं पाहिजे, ही परिस्थिती आज देशामध्ये निर्माण झालेली आहे। तुम्ही आदर पुनावाला यांच्या बाबतीत म्हणाला, पुण्यात ही संस्था आहे, महाराष्ट्र सरकारकडून त्यांना काही सुरक्षा पुरवली जाणार आहे का? कारण की त्यांचा काही आक्षेप आहे, काही राज्यांचे मुख्यमंत्री त्यांच्यावरती दबाव आणतात। आखरी केंद्र सरकारने त्यांना Y+ सिक्युरिटी दिलेली आहे, अजून काय सिक्युरिटी पाहिजे असेल तर दिली जाईल, कारण की राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे की राज्यातल्या जनतेबरोबर देशाच्याही जनतेचं लसीकरण झालं पाहिजे।
लोकांचा जीव वाचला पाहिजे, त्याला पाहिजे तेवढी सिक्युरिटी, आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनेही सुद्धा त्यांचा पूर्ण सुरक्षेची जबाबदारी काँग्रेस पक्ष घेईल अशी पद्धतीची आमची भूमिका आहे. एक दुसरा मुद्दा आहे की चंद्रकांत पाटील असं म्हणाले की छगन भुजबळ हे उत्तर देताना त्यांनी जरा सांभाळून बोलावं, ते बेलवरती बाहेर आहेत, निर्दोष सुटलेले नाहीत, अशा पद्धतीनं धमकी दिली जाते. अरे असं आहे, आता चंद्रकांत पाटील साहेब असतील किंवा छगन भुजबळ साहेब असतील, हे दोघांचं व्यक्तिगत काही प्रॉब्लेम असतील त्याच्यावरची चर्चा झालेली आहे. पण मला असं वाटतं की इकडे आपण एकाकडे एक बोट दाखवत असू तर 4 बोटं आपल्याकडे असतात. केंद्रामध्ये काय स्थिती आहे चंद्रकांत पाटीलांनी तेही पण बघावं. म्हणजे गृह खात्यापासूनच सुरुवात करावी केंद्रातल्या. बंगालमध्ये जी निवडणूक झाली त्यामध्ये एक कैलास विजयवर्गीय ज्यांचं म्हणणं आहे की शरद पवारांमुळे तिथे भाजपचा पराभव झाला, सगळ्या विरोधकांना ममता बॅनर्जींच्या आपल्याला मूळ प्रश्न आहे आदर पुनावालाचा आहे. आता वर्गीस काय बोलले, काय झालं, त्याचं आपल्याला काय उत्तर द्यायचं काम आहे. एक सवाल खास करके पंढरपुर सीट को लेकर है. तीनों पार्टियों के संयुक्त चुनाव के बाद भी वो सीट हारने की बेसिक वजह क्या वहाँ पर सरकार का एंटी इनकम्बेंसी फैक्टर चल रहा है? नहीं, वहाँ पर लोकल, क्योंकि ये बाई इलेक्शन था और ये लोकल इशू पे लड़ा गया था. विट्ठल सहकारी शक्कर कारखाना जो है उनके कुछ पेमेंट के इशू थे और उनके लोकल इशू के आधार पर वो इलेक्शन लड़ा गया था. वो आपने सबने देखा और लोकल इलेक्शन हुआ. तो सरकार ने जो काम किया है 1.25 साल में वो निश्चित रूप से एक अच्छा काम किया है. उसका परिणाम ये इलेक्शन पे नहीं था, लोकल इशू पे इलेक्शन हुआ था और वो इशू पे वो लोग जीते. सर यांनी काय केलं, धमकी कोणा दिली ते नाही घेतलं. खरं काय बोलायचं, खरं काय सांगितलं, तुमच्यावर सुरक्षित होणार, खरं काय ते सांगा, ते घेतलं नाही. ओके, तर चंद्रकांत पाटील धमकी देते आज का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.